जातनिहाय गणनेचा उशिरा का होईना केंद्र सरकारने निर्णय घेतला याच्याबद्दल स्वागत. खरं तर 2011 सालीच अशी जनगणना करण्यात आली होती, परंतु त्याची आकडेवारी आजतागायतपर्यंत उपलब्ध करून घेता आलेली नाही. त्या आकडेवारीमध्ये बराच गोंधळ असल्याचं काहीतरी म्हटलं जात आहे. आणि जातनिहाय गणना गरजेची अशासाठी आहे की कोणत्या जातीमध्ये त्याची आर्थिक स्थिती काय आहे, त्याची एकंदरीत सामाजिक स्थितीमध्ये त्याच्यात कोणता फरक पडलेला आहे आणि त्याच्या उत्थानासाठी काय केलं पाहिजे याचं नियोजन करता यावं, यासाठी जातनिहाय जनगणना जरुरी आहे. दुसरी गोष्ट, आरक्षणाची जी टक्केवारी सध्या वाटली गेलेली आहे ओबीसी, एससी, एसटी या घटकांमध्ये, त्याच्यामध्येही जे पुन्हा एक विभाजन करायचं घडतंय, त्याला सुद्धा त्याच्यामध्ये मदत होण्याची शक्यता आहे. कारण जे अत्यंत खालचे तळागाळात ज्यांच्यापर्यंत फायदेच पोहोचलेले नाही, त्यांना ते फायदे द्यावेत आणि त्यांना मुख्य प्रवाहात किंवा व्यवस्थेमध्ये एक सुस्थापित करावं, अशी त्यामागं योजना आहे. परंतु ही जातनिहाय जनगणना किती प्रामाणिक होईल याची मला शंका आहे. कारण जातनिहाय जनगणनेचा अनुभव असा की ब्रिटिश काळात, म्हणजे 1931 सालची असेल, 11ची असेल तर त्या आधीची असेल, त्यात त्यावेळच्या लोकांनी आपल्या जाती उच्च आहेत हे दाखवण्यासाठी जनगणनेमध्ये आपल्या जाती उच्च सांगितल्या, त्या तशा नोंदल्या गेल्या. हा सुद्धा इतिहास आहे. आता आरक्षण आल्यानंतर मात्र लोकांची प्रवृत्ती, आपण मागास किती आहोत, आपली स्थिती वाईट कशी आहे, आपण सामाजिक स्थितीत मागास कशी आहोत हे दाखवण्यासाठी आपल्या जाती या ज्या ओबीसी म्हणा, एससी म्हणा, एसटी म्हणा, अशा काही घटकांमध्ये बसू शकतील, अशा रीतीने जाती सांगितल्या जाण्याची जातनिहाय जनगणनेमध्ये ती शक्यता आहे. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट की हे जे जनगणना करणारे अधिकारी आहेत, त्यांना सांगितली ती जात लिहून घेतील, त्यांच्याकडे जातीची पडताळणी करण्याचे कोणतीही दुसरी साधन नसणार. त्याच्यामुळे ही जातनिहाय जनगणना जी काय होणार आहे ती कितपत प्रामाणिक असेल, कितपत सत्यस्थितीचं दर्शन घडवेल आणि सरकारला किंवा योजनाकारांना त्यांच्यासाठी नीट योजना राखण्यासाठी, प्रामाणिक योजना आखण्यासाठी असे प्रामाणिक नागरिक किती लाभतील, हा माझ्यासमोर एक प्रश्न आहे. ती मला शंका वाटते. मला असं वाटतं की जातनिहाय जनगणना आवश्यक आहे, पण ती प्रामाणिक असली पाहिजे. जर ती जातनिहाय जनगणना अप्रामाणिक झाली आणि स्वतःला मागास दाखवण्यासाठी म्हणून जर जाती नोंदल्या गेल्या, तर ही जातनिहाय जनगणना सत्यपित होणार नाही, सत्यस्थिती दर्शवणार नाही, वास्तव स्थिती दर्शवणार नाही. त्यामुळे ही जातनिहाय जनगणना करताना आवश्यक ती काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे. नाही तर ती करूनही काही उपयोग होणार नाही, एवढं मला ठामपणे म्हणावंसं वाटतं. धन्यवाद.